इथे उपस्थित सर्व श्रोते सर्वांना माझा नमस्कार। मी सृष्टी ज्ञानेश्वर बनकर, स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा येथे शिकत असलेली विद्यार्थिनी। आज मराठी भाषा संवर्धन या निमित्ताने आयोजित या वक्तव्य स्पर्धेमध्ये मराठी भाषेतून उच्च शिक्षण ही संधी की मर्यादा या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे। तर मी आधी सांगितलेल्या बोलांप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय म्हणतात की माझी मराठी भाषा एवढी श्रेष्ठ आहे की ती अमर असलेल्या अमृताशीही पैज जिंकू शकते। मग याच मराठी भाषेतून उच्च शिक्षण ही मर्यादा कशी ठरू शकते? ही मर्यादा नसून ती आपल्यासाठी एक फार चांगली संधीच आहे। मित्रांनो, जेव्हा 1893 मध्ये अमेरिकेमध्ये शिकागो धर्म परिषद भरवण्यात आली तेव्हा तिथे स्वामी विवेकानंद उभे राहिले। त्यांनी ना पाश्चिमात्य संस्कृतीची नक्कल केली, त्यांनी त्यांची मातृभाषा उच्चारली। ते बोलले ते फक्त त्यांच्या विचारांच्या आणि त्यांच्या भाषेच्या बळावर। माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोनच शब्दांनी त्यांनी अख्खी परिषद जिंकून घेतली। जर स्वामी विवेकानंद हे आपल्या भाषेच्या आणि आपल्या विचारांच्या जोरावर अख्खी परिषद जिंकू शकतात, तर मराठी भाषा ही उच्च शिक्षणासाठी मर्यादा नसून ती एक चांगली संधी आहे। ग्रामीण भागातील मुलांसाठी तर फारच चांगली संधी आहे। आमचा भाग ग्रामीण आहे, आम्ही ग्रामीण भागातली मुलं आहे। इथे इतर भाषांचा थोडा अभाव जाणवतो। अशातच समजा मी ग्रामीण भागातली मुलगी, मला MBBS करायचं असेल आणि जर ते MBBSचं उच्च शिक्षण हे मराठी माध्यमातून असेल तर ही माझ्यासाठी फार महत्त्वाची आणि फार मोठी संधी आहे असं मला वाटतं। मित्रांनो, इतिहास सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत, उर्दू, अरबी, फारसी अशा असंख्य भाषा येत होत्या, परंतु तरीही त्यांनी त्यांचं विचारधन हे मराठीतून लिहिलंय। एवढ्या भाषा येणारा राजा जर मराठीतून लिहितो म्हणजे मराठी ही मर्यादा नाहीच आहे। बुद्धभूषण, नखशीत, नायिकाभेद असे असंख्य ग्रंथ त्यांनी मराठीतून लिहिले आहेत, कारण त्यांना माहिती होतं की मराठी भाषा ही प्रतिष्ठेसाठी नसते, ती समाज जोडण्यासाठी असते। आणि त्याचप्रमाणे जर आत्ताच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मराठी भाषेतून उच्च शिक्षण मिळालं तर ही त्यांच्यासाठी फार मोठी संधी ठरू शकते। संत ज्ञानेश्वरांनी मराठीतून ज्ञानाचे दार उघडले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतून स्वराज्य स्थापन केले, स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषेच्या आणि विचारांच्या जोरावर पूर्ण जग हादरवलं, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मराठी माणसासाठी मराठी भाषेतून ज्ञानाचे दरवाजे उघडले। तर मग उच्च शिक्षणासाठी मराठी भाषा ही अपुरी का ठरते? आपण तिला मर्यादित का म्हणतो? ती अपुरी नसून, ती मर्यादित नसून, ती अजून न ओळखलेली संधीच आहे। कारण मातृभाषेतून शिकलेला मुलगा हा फक्त शिकत नाही, तो समजून घेतो। मराठी भाषेत शिकणे हा मागासलेपणाची निशाणी नसून, उंच मुळावर उभं राहून आकाशाला गवसणी घालण्याची ताकद आहे। म्हणून या जिल्हास्तरीय व्यासपीठावर मी ठामपणे सांगते की मराठी भाषेतून उच्च शिक्षण ही मर्यादा नसून ती सर्वांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील मुलांसाठी फार मोठी संधी आहे। खरं तर या विषयावर बोलायला तर भरपूर काही आहे, परंतु परीक्षकांनी मला वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे आणि त्यामुळे वेळाभावी मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते व मी इथेच थांबते। धन्यवाद।